मंत्री उदय सामंत यांच्या विरोधामध्ये रायगडचे शिवसैनिक नाराज झालेले आहेत। जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। सामंत यांना रायगडमध्ये शिवसैनिकांनीच घरचा आहेर दिलाय। पालकमंत्री असूनही जिल्ह्यात पक्षवाढीसाठी कुठलेच प्रयत्न झाले नाहीत। जिल्हा कार्यकारिणीच्या आढावा बैठकीमध्ये त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे। उदय सामंत यांना घरचा आहेर मिळालेला आहे। पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात पक्षवाढीसाठी काहीच प्रयत्न केले नाहीत अशा पद्धतीची खंत जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे। सामंतांविरोधामध्ये रायगडचे शिवसैनिक नाराज असल्याचं यामुळे दिसून येतंय। जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी ही खंत व्यक्त केलेली आहे। सामंत यांनी रायगडमध्ये कोणत्याही पद्धतीने पक्षवाढीसाठी प्रयत्न केला नाही अशा पद्धतीची खंत व्यक्त केली गेली आहे। आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर सध्या आपल्या सोबत आहेत। भारत, उदय सामंत यांच्या विरोधामध्ये जाहीर नाराजी शिवसैनिकांनी व्यक्त करण्याचं नेमकं कारण काय? तृप्ती, निश्चित स्वरूपात आपण जर पाहिलं तर रायगडमध्ये आज जो शिंदे गटाच्या शिवसेनेचा मेळावा झाला होता, या मेळाव्यामध्ये ज्या परखडपणे जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी शिवसैनिकांची भावना मांडतोय म्हणून भाषणाला सुरुवात केली होती आणि अर्थातच त्यांनी ही खंत बोलून दाखवली की उदय सामंत यांच्याकडे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद आहे, मात्र ते अनेकदा येतात जिल्ह्यामध्ये कार्यक्रम घेतात आणि निघून जातात, मात्र पक्षवाढीसाठी कोणत्याही ठोस पावलं उदय सामंत यांच्याकडनं उचलली जात नाही। आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे जो उद्योग मंत्रालय आहे त्या उद्योग मंत्रालयाच्या अनुषंगाने जे सहाय्य शिवसेनेला रायगड जिल्ह्यात व्हायला पाहिजे MIDCच्याकडनं ते सुद्धा होत नाहीयेत। एकंदरीतच राजा केणी यांनी आज मंत्री उदय सामंत यांच्या विरोधातला सूर लावला होता। म्हणजे अर्थातच शिंदे गटाच्या शिवसेनेने उदय सामंत यांना हा घरचा आहेर दिला अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगायला लागलेली आहे। कारण उदय सामंत यांना पालकमंत्री पद दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या कडे हे पालकमंत्री पद जाऊ नये म्हणून तिन्ही शिंदे गटाचे आमदार एकत्रित आहेत आणि त्याच्यावरतीच वारंवार वक्तव्य होत असताना आता शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी स्वतः उदय सामंत यांच्यावरती नाराजी व्यक्त केल्यामुळे पक्षश्रेष्ठी आता कसा सोडवत आहे किंवा शिवसेनेतली अंतर्गत ही नाराजी रोखण्यासाठी कोणती पावलं उचलली जातात हे पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे। तृप्ती, भारत, उदय सामंत हे आता उद्योग मंत्री आहेत, पालकमंत्री सुद्धा आहेत, मात्र उद्योग मंत्री असल्यामुळे पालकमंत्री पदाकडे त्यांचं दुर्लक्ष होतंय का आणि एकूणच शिवसेना जी कोकणामध्ये वाढायला पाहिजे याकडे दुर्लक्ष होतंय म्हणून ही नाराजी व्यक्त होतीये का? आणि दुसरा प्रश्न, उदय सामंत यांच्या भावाला जी उमेदवारी देण्यावरून जो वाद निर्माण झालेला होता त्याचाही याला एक कंगोरा आहे असं म्हणायचं का? तृप्ती, प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत, परंतु रायगडच्या राजकारणामध्ये आपण जर पाहिलं तर जिल्हा प्रमुख आणि शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाने आज उदय सामंतांबाबत उघडपणे केलेली नाराजी जाहीररित्या ही कुठेतरी शिवसेनेला विचार करायला लावणारी आहे। कारण अर्थातच कोकणातलं आणि विशेषतः रायगडमधलं जे राजकारण आहे ते तटकरेंविरुद्ध शिंदेगड असं वारंवार रंगत आलेलं आहे आणि पालकमंत्री पदावरनं हा दोन्ही पक्षातला वाद असताना शिवसेनेने मात्र उदय सामंत यांना पालकमंत्री पद देऊन शिवसेनेकडे आपल्या पद राखलं होतं। मात्र आता शिवसेनेनेच त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्यानंतर उदय सामंतांच्या बाबतीत आता शिंदे गटातनं पक्ष नेतृत्व कोणती भूमिका घेत आहे याला भूमिकेकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद भारत या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर जिल्हा कार्यकारिणीच्या आढावा बैठकीमध्ये ही खंत व्यक्त करण्यात आली आहे। प्रश्न न सुटण्यावर मोठा प्रश्न आहे, परंतु आपण या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आपण सामील आहोत। उदयजी सामंत साहेब रायगडचे पालकमंत्री आहेत, स्वतः उद्योग मंत्री आहेत। या जिल्ह्याच्या ठिकाणी कुठेतरी बेरोजगाराचा रोजगार मेळावा घ्यायला पाहिजे। सर्व प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक प्रकारच्या कंपन्या आहेत, अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आहेत। एकत्र तुम्ही या रोजगार मेळावा घ्यायला सांगा आणि बेरोजगारीचा प्रश्न कुठेतरी तो सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे। रायगडचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब आहेत। संघटना वाढीसाठी ते कधी येतात कधी जातात, परंतु संघटना वाढीसाठी कुठल्याही पदाधिकाऱ्यांची एकत्ररित्या बैठक घेतली नाही। जेव्हा आम्ही एखादा कार्यकर्ता जेव्हा त्यांच्या कार्यकर्त्याच्या भावाला किंवा त्यांच्या आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या जेव्हा कंपनीमध्ये काम करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो ती व्यथा आपल्या पदाधिकाऱ्यांना मांडत असतो, तेव्हा कुठल्याही कंपनीमध्ये आपल्याला कुठल्या विश्वासात घेतला जात नाही, तेव्हा तिथं नोकर भरती असू द्या किंवा CSRचा फंड असू द्या, हे जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो कारण आज आपण सत्तेत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।